ज्यांच्यावर विश्वास ठेवून आयुष्यातली विघ्न दूर होण्यासाठी कालसर्पाची शांती करण्यासाठी लोक गर्दी करतात, त्यांनाच आज काळाचा महिमा पटतोय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागाने सुरू केलेल्या धाडसत्रातून त्र्यंबकेश्वरचे पुरोहितही सुटलेले नाहीत। त्र्यंबकेश्वरच्या 2 पुरोहितांच्या घरावर आयकर विभागाने धाडी घातल्या आहेत। गेल्या 24 तासांपासून ही कारवाई सुरू आहे। कोट्यवधींचा काळा पैसा आणि काही किलो सोनं जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येते। कर्मकांडासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशाची बातमी सर्वात आधी झी24 तासने दाखवली होती। त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे। दोन्ही पुरोहितांच्या बँक व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट त्र्यंबकेश्वरला जाऊयात। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे। योगेश, आपण बघतोय की कालाचा घाला कसा असतो, अर्थातच या पुरोहितांना नेहमीच ते पटवून देतात आणि आता त्यांना तर नेमकं पटलेलं असेल कोट्यवधींची माया आणि त्याप्रमाणे ज्या तऱ्हेने जप्त होत असलेली इतरही सोनं चांदी, या संदर्भात काय अधिक माहिती आहे? कालाय तस्मै नमः असं म्हणावं, तसंच या पद्धतीनं त्र्यंबकेश्वरमध्ये या चौकशीला सुरुवात झाली आहे। खरं म्हणजे याला कारणे ही तशीच आहे। आयकर विभागानं जी काही एकूण बँकांची तपासणी केली आणि बँकांच्या व्यवहारांकडे लक्ष दिलं आहे, त्यामध्ये हे लक्षात आलं आहे की बँकांच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक जे काही ट्रान्झॅक्शन झालेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये झालेत आणि या ठिकाणच्या अनेक जणांची जी काही बँकेचे अकाउंट्स आणि त्यांनी इन्कम टॅक्सला भरलेल्या आपले फाईल्स केलेल्या एकूण रिपोर्ट, या सगळ्या याच्यात जर मोठ्या प्रमाणात तफावती आढळून आलेली आहे। एका बाजूला संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये दिसते आणि दुसऱ्या बाजूला मात्र आयकर भरलेला दिसत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी ही चौकशी सुरू झाली आहे। विशेषतः आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वरमधले जे काही सगळ्या पूजा विधी असतात, या सर्व पूजा विधींसाठी कुठलंही लीगल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी होत नाही, कुठे पावत्या दिल्या जात नाही किंवा हे संपूर्ण व्यवहारामध्ये किंवा आयकरमध्ये दिसत नाही आणि त्यामुळेच ही सगळी चौकशी सुरू झाली आहे। 3 पुरोहितांची चौकशी गेल्या 24 तासापासून या ठिकाणी सुरू आहे। 2 दिवसापासून आयकर विभागाच्या अनेक अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहेत। ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर खरं म्हणजे सगळं समोर येईल। मात्र आतापर्यंत 3 जणांची ही चौकशी झाली आहे आणि एकूण 9 जणांना या नोटिसा बजावण्यात आल्याचं सांगण्यात येतं। धन्यवाद योगेश, माहिती दिल्याबद्दल। योगेश खरे आपले प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।